मित्रांनो, ह्या महिलेचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितलेला असेल. आता मलासुद्धा तसं या महिलेचं नाव तरी माहिती नाही आहे. पण ह्या महिलेला हिरकणी म्हटलं तर काही चुकणार नाही. हिरकणीला आपल्या मुलासाठी त्याच्यामध्ये गडावर चढावं लागलं होतं. आणि ही महिला जी आहे हिला हे सगळं ट्रॅफिक क्लिअर करायचं होतं. अगदी वरिष्ठ सीनियर पोलीस अधिकाऱ्यांसोबत सुद्धा ती भिडली. ज्या महिलांचा जो ग्रुप होता, त्या सगळ्या ग्रुपमध्ये सुद्धा ती जाऊन सगळ्यांसोबत वाद घालत होती. ज्याच्यामध्ये काही महिला महापौर वगैरे सुद्धा असलेल्या महिला होत्या. म्हणजे या सगळ्यांसोबत ती वाद घालत होती. शेवटी तर तिने त्याच्यामध्ये अगदी मंत्र्यांना सुद्धा गेट आउट फ्रॉम हिअर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये शब्द वापरले. ठीक आहे. म्हणजे एवढी जी हिंमत त्या महिलेने दाखवली आपल्या मुलासाठी, म्हणजे तिला तिच्या मुलाला आणायला शाळेत जायचं होतं. 1 तास ट्रॅफिक त्याच्यामध्ये लागलेलं होतं. म्हणजे हा एकदम वात्रटपणा ज्याला आपण म्हणू शकतो, की आंदोलनांसाठी वगैरे रस्ते जाम केले जातात. आणि बाजूला मैदान असताना सुद्धा रस्ते जाम करण्याचं कारण काय आहे, की यांचं आंदोलन मोठं वाटलं पाहिजे. 10-5 लोकं आंदोलन करणारे जे असतात, पैसे देऊन लोकांना आणणं त्याच्यामध्ये अवघड असतं, खर्चिक असतं. त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं काय असतं, तर रस्त्यावर 10-5 लोकांनी सगळा रस्ता जाम करायचा, बाकी सगळं पाठीमागे जाम होऊन जातं. म्हणजे सामान्य माणसाच्या वेळेची त्याच्यामध्ये कुठेही या लोकांना किंमत नसल्यासारखे वागतात. कुणाला दवाखान्यात जायचं असतं, कुणाला इंटरव्ह्यूसाठी जायचं असतं, कुणाची लेकरं-बाळं वाट बघत असतात. ही सगळी परिस्थिती इग्नोर करून राजकारणी लोकं आज अशा पद्धतीने वागत आहेत. आज हा व्हिडिओ बनण्यामागचं कारण म्हणजे ह्या महिलेवर आता एफ-आय-आर झालेली आहे. आणि एफ-आय-आरमध्ये काय सांगितलेलं आहे, की त्या महिलेच्या चौकशीची वगैरे गरज आहे. का? का तर तिचा हेतू जो आहे तो काहीतरी अनागोंदी माजवण्याचा तिचा हेतू होता. डिस्टर्बन्स क्रिएट करण्याचा तिचा हेतू होता. या कारणासाठी त्या महिलेवर एफ-आय-आर आज नोंदवलेली आहे. मुळात प्रश्न हा आहे, की रस्त्यावर आंदोलन करणारे, रस्ता जाम करणारे आणि पब्लिकला 1-1 तास, 2-2 तास ताटकळत ठेवणारे, म्हणजे 1 तास त्यांनी रस्ता अडवला. पुढचे 5-6 तास त्याच्यामध्ये ट्रॅफिक निघत नसते मुंबईसारख्या एरियामध्ये. तर हे 5-6 तास रस्ता अडवून अनागोंदी माजवणारे तुम्ही लोकं गोंधळ घालता, तुमच्यावर कोणता एफ-आय-आर नोंदवला गेला पाहिजे. ठीक आहे. ते दिलं सोडून आणि ह्या महिलेवर मात्र अशा प्रकारचे एफ-आय-आर नोंदवले जातात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही ह्या घटनेवर बोललो नाही आणि त्या महिलेच्या समर्थनामध्ये जर आपण सगळेजण उभं राहिलो नाही, तर भविष्यामध्ये अशा प्रकारचे आंदोलनं किंवा अशा प्रकारचा जो गोंधळ फक्त आपल्या भारत देशामध्येच चालतो, हा गोंधळ मग ह्याच्यामध्ये याचा आवाज उठवण्याची अजून पुढे भविष्यात कोणी हिंमत करणार नाही. जर त्या महिलेला आज आपण सगळ्यांनी हिंमत दिली, तर भविष्यामध्ये हे सगळे जे चुकीचे प्रकार आहेत, जे आपल्या देशामध्ये होतात, जे वात्रट प्रकार आपल्या देशामध्ये होतात, त्याचा विरोध करायला लोकं मागे सरकणार नाहीत. आणि आपण जर इथे आता जर सध्या आपण शांत बसलो, तर भविष्यामध्ये मग हा आपला सावळा गोंधळ आहे. आपलं भविष्य अंधारामध्ये असं कुठेतरी म्हणायला हरकत नाही. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.